सायकल चालवताना डायनामोमुळे बल्ब कसा ग्लो होतो हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? पॉवर स्टेशन मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती कशा प्रकारे होते हा सुद्धा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? मॅग्नेट आणि कॉपर वायर मिळून इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते? या सगळ्याचा आन्सर एकच आहे, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुम्ही कधी पाहिलंय का की जर आपण सायकल चालवायला लागलो तर सायकल मध्ये असणारा डायनामो रोटेट होतो आणि त्याच्यामुळे काय होतो, सायकलच्या पुढे लागलेला जो बल्ब आहे तो ग्लो होताना आपल्याला पाहायला मिळेल. ही टेक्नॉलॉजी आता आजकाल वापरण्यात नाही येते, पण पूर्वीच्या काळी ही टेक्नॉलॉजी खूप जास्त प्रमाणात वापरली जायची सायकलमध्ये. त्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे तर आपल्याला दोन मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फ्लक्स असणं खूप महत्वाचं आहे. आता काय आहे तर मॅग्नेट भोवती काय असतं, एक मॅग्नेट आहे, या मॅग्नेट भोवती काय आहे, एक नॉर्थ पोल आहे. मॅग्नेट भोवती काय असतं तर अशा प्रकारात आपल्याला काय होतात फ्लक्स लाईन्स पाहायला मिळतात. म्हणजे इनव्हिजिबल रिजन्स असतो त्याच्या भोवती, त्याला काय म्हणतो मॅग्नेटिक फील्ड असं आपण म्हणतो. आणि या फील्डला मॅग्नेटिक फील्ड लाईन्सने अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं. आता या लाईन मध्ये एखाद्या एरियामधून किती पास होतात यालाच काय म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. याचा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय याविषयीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. काय तर आता आपल्याला एक पाहायला मिळेल की जर मॅग्नेट छोटा असेल तर त्याच्या काय होणार आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स ज्या आहेत त्या काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आता मॅग्नेटिक फ्लक्स कसं होतं तर एखादा आपण एरिया घेतलेला आहे, एक एरिया घेतलेला आहे, हा एरिया आहे आणि या एरियामधून या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स किती पास होत आहेत, या फील्ड लाईन्स या एरियामधून किती पास होतात, 2 होत आहेत, 3 होत आहेत, याच्यावरती डिपेंड होतं तो मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे. आता हा मॅग्नेटिक फ्लक्स कशा प्रकारे स्ट्रॉंग आहे तर जितक्या जास्त लाईन या एरियातून पास होतील तेवढा काय असणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आपला जास्त असणार आहे. हा अजून कशावरती डिपेंड आहे, जर तुमच्याकडे एक कॉईल आहे, ही कॉईल आहे, एक छोटी कॉईल आहे, तर छोट्या कॉईल मध्ये जेव्हा आपण करंट पास करतो तर तिथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होतात किंवा त्या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात. तर ते मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे, कॉईलवर डिपेंड असतं. म्हणजे काय तर त्या कॉईलला छोटे असेल तर कमी मॅग्नेटिक फ्लक्स मिळणार आहेत आणि कॉईल मोठी असेल तर जास्त फ्लक्स आपल्याला मिळणार आहे, म्हणजे मोठ्या कॉईलला जास्त. आपण पाहणार आहोत तो फॅराडेचा पहिला लॉ. पहिला लॉ काय सांगतो, व्हेन एव्हर द मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स विथ अ क्लोज सर्किट चेंजेस अँड EMF is induced in the circuit if circuit is closed and induce the current flow. म्हणजे डीप एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे होऊ शकतं. लक्षात ठेवा की मॅग्नेट असणं इम्पॉर्टंट नाहीये तर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इम्पॉर्टंट आहे. आता मॅग्नेट आणि कॉईल दोन्ही काय स्टेशनरी असतील तर EMF जनरेट होत नाही आणि मॅग्नेट किंवा कॉईल मूव्ह झाले तर काय होणार, इलेक्ट्रॉन्स मोशन मध्ये येतात आणि तिथे आपल्याला EMF जनरेट होताना पाहायला मिळतो. आता समजून झाला जसं की मी आता बोललो, मॅग्नेट आहे आणि एक कॉईल आहे. जर या दोघंही एकाच जागी स्टेडी असतील तर यांच्यामध्ये काय होणार, EMF जनरेट होणार नाहीये. पण या कॉईलमध्ये आपण काय करतोय, एक मॅग्नेट घेतले, एक कॉईल आहे. आता इथे काय होणार आहे, जर मॅग्नेट आपण या कॉईल मध्ये जर पास केलं तर काय होणार आहे, इथं EMF जनरेट होणार. इथं आपण एक काय करू शकतो, एक LED लावू शकतो. इथं आपण काय केलं, एक LED लावलेला आहे या सर्किटला आणि इथं जर आपण हे साऊथ पोल आहे, हे नॉर्थ पोल आहे, ज्यावेळी आपण एंटर पास करू, नॉर्थ पोल याच्यात एंटर पास करू त्यावेळी काय LED ब्लिंक होऊन जाईल. परत तो आपण बॅकला घेऊ त्यावेळी पण काय होणार आहे, LED पुन्हा ब्लिंक होणार आहे. पण ज्यावेळी एंटर आत करू त्यावेळी एकदा ब्लिंक होऊन तो स्टॉप होणार आहे आणि ज्यावेळी आपण तो थोड्या वेळाने रिटर्न घेऊ त्यावेळी सुद्धा LED ब्लिंक होणार. म्हणजे अशा कंडिशन मध्ये काय होणार आहे, तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर मॅग्नेट आणि कॉईल या दोघांमध्ये एखादी कुणीतरी मूव्ह होणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा इथं जनरेट होताना पाहायला मिळणार नाही. हाच आपल्याला फॅराडेचा फर्स्ट लॉ सांगतो. म्हणजे मोशन असणं खूप गरजेचं आहे. आता एक सिंपल उदाहरण याच्यासाठीच तुम्हाला एक देतो की जर आपण काय केलेलं आहे, एक टब घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि ते काय करतोय, आपण त्या पाण्याला हाताने काय तर मुवमेंट करतोय आणि त्याच्यामुळे काय होतात, त्या टब मध्ये वेव्हज तयार होतात. तर वेव्हज तयार झालेत किंवा लाटा तयार झालेत. जर आपण त्या पाण्याला हलवलंच नसतं तर तिथं काय चेंज झाला असता का, नसतं झाला. सेम त्याचप्रमाणे आपणाला इथे सुद्धा EMF जनरेट करण्यासाठी कॉईल किंवा मॅग्नेटला मूव्ह करणं खूप गरजेचं असतं.
आता आपण पाहणार आहोत तो सेकंड लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ. त्याचं स्टेटमेंट काय आहे? द मॅग्निट्यूड ऑफ ए इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजेच काय होणार आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय हे इनफ नाहीये, तो किती फास्ट बदलतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे. फास्टर चेंजेस मीन काय होणार आहे? लार्ज EMF. म्हणजे जेवढ्या जास्त जोरात आपण त्याला मुवमेंट देऊ तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला EMF जनरेट होताना पाहायला मिळणार. जसं की आता आपण सेम काय केलेलं आहे, एक मॅग्नेट घेतलं, एक कॉईल घेतलेली आहे. आता याच्यामध्ये काय करतोय आपण, हे मॅग्नेट स्लोली करतो. जर आपण एंटर केलं तर काय होणार आहे, इथं स्लो प्रमाणात EMF म्हणजे एलईडी लागणार आहे आणि तो थांबून जाणार आहे, किंवा रिटर्न घेतो त्यावेळी एलईडी लागणार आहे आणि तो परत थांबून जाणार आहे. म्हणजे काय होतं, आपण स्लो काम करतोय. तेच जर आपण कंटिन्युअसली करत राहिलो, इन आउट इन आउट इन आउट कंटिन्युअसली आपण करत राहिलो तर काय होणार आहे, लार्ज प्रमाणात EMF जनरेट होणार आहे व कंटिन्युअस आपल्याला तिथं EMF प्रोड्यूस होताना पाहायला मिळणार आहे. सेम हेच उदाहरण आपण जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो होतो की सायकल स्लोली चालवली तर काय होतं, तर बल्ब हा डिम ग्लो होऊन जातो, आणि जर फास्ट चालवली तर काय होणार आहे, बल्ब हा ब्राईटली ग्लो होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे स्पीड ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे डिपेंड आहे. म्हणजे जेवढ्या स्पीडवर असेल तेवढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्याला इथं क्रिएट होताना पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याला इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. आता जनरेटरमध्ये काय असते, ते कॉईल असते, तिथे मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट केली जाते, त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स हा कंटिन्युअसली चेंज होत राहतो. आणि तिथे काय होतं तर अल्टरनेटिंग करंट तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग तिथे काय असतं, एक नॉर्थ पोल असतो आणि एक साऊथ पोल असतो, आणि रोटेटिंग कॉईल काय असते, बिटवीन पोल्स मध्ये असते. जसं की आपण एखादी मोटर पाहिली, मोटरचं कन्स्ट्रक्शन पाहिले का तुम्ही, तुम्हाला लगेच समजून जाईल. तिथे जर एक साऊथ पोल एक नॉर्थ पोल, एक साऊथ पोल एक नॉर्थ पोल अशा प्रमाणात ज्यावेळी तो रोटेट होतो त्यावेळी आपल्याला AC करंट तिथं पाहायला मिळतो, व त्यामुळे आपल्या घरातील उपकरणं जे आहेत जे AC वरती चालणार तिथं ते ग्लो होतात, बल्ब ग्लो होतात, किंवा एखादं मशीन तिथं आपल्याला चालताना पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनसाठी मेकॅनिकल एनर्जीची खूप खूप गरज आहे. त्याच्याशिवाय इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला प्रोड्यूस करता येत नाही. जसं की उंचावून पडणारं पाणी हे टर्बालाइन्स वरती पडतं, आणि त्या टर्बालाइन्समुळे मोटरचा फॅन फिरतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट होताना पाहायला मिळते. या पद्धतीवरती फॅरेडेचा लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काम करताना आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता महत्वाच्या गोष्टी तुम्ही एक लक्षात ठेवून घ्या की चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस द EMF ही एक गोष्ट आहे. दुसरं काय, फास्टर चेंजेस प्रोड्यूस द हायर EMF. जसं की आता बोललो की जेवढ्या जास्त जोरात तुम्ही बदल करा तेवढा जास्त प्रमाणात EMF होणार, आणि कॉन्स्टंट फ्लक्स प्रोड्यूस नो EMF. म्हणजे दोघंही हल्ले नाही, जसं की मॅग्नेटिक जागेवर हल्लं नाही आणि कॉइल हल्ली नाही, तर काय होणार आहे, नो चेंज, आपल्याला EMFच मिळणार नाही. अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, EMF इंड्यूस इन अ सर्किट व्हेन अ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ अ चेंज अँड मॅग्नेट्यूड ऑफ ए EMF डिपेंड्स ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की EMF तयार जरी झाला, करंट वाहू जरी लागला, पण करंटची डिरेक्शन कोण डिसाइड करतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लेन्स लॉ वापरून पाहणार आहोत.